मध्येच जाऊन थांबू. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत. तर नमस्कार मंडळी, दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत. तर मंडळी, आम्ही आता एसवी रोडला आलो आहे, बँड्रा एसवी रोड. तर आम्ही आता दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना वेस्टर्न एक्सप्रेस दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आता रात्रीचा म्हणजे रात्रीचे ठीक 8:15 झाले आहेत, 8:10, आणि आम्ही आता दीपोत्सव करायला दादरला येथे जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता पुढील आमचा रस्ता, आणि इथून पुढे आम्हाला कसा कसा प्रवास होईल तर तो तुम्हाला मी दाखवू. तर बघा आमच्या गाडीत कोण कोण आहे. हे बघा, दिसतच नाही. हेलो हेलो नागाची गोळी, हेलो झिक्का चिक्का झिक्का चिक्का वच्चा 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 वच्चा. तर मित्रांनो, आता विहान ना छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देणार आहे. रेडी विहान? हा. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत क्षत्रिय कुलावतंसह सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक संभाजी महाराज की जय. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्हाला जर खरंच हे आवडलं असेल तर प्लीज कमेंट करा विहानसाठी, आणि आपण भेटूया पुढे. सेना भवन इथे आम्ही आलो आहोत, आणि समोर लाइटिंग केलेली आहे सेना भवनला, आणि तिथून आम्ही आता पुढे तसंच प्रवास शिवाजी पार्क येथे प्रवास करणार आहोत. तुम्ही पाहू शकताय पाठी काही साऊंड पण चाललेला आहे, विदाउट साऊंडच्या तोंडाने म्युझिक चाललेली आहे. आणि आमचा छोटूसा विहान म्हणून तो आहे बघा, पुढचं वाक्य तुम्हाला तो ऐकावं. सेना भवन आहे बघा, इथे सेना भवन आहे, तुम्ही पाहू शकताय. हे बघा, अरे वेस्टिन कुठे आहे? वेस्टिन इथेच आहे ना? सॉरी, काय वेस्टिन काय? हे सगळे रात्रीचे आता बरोबर 8:30 झाले आहेत, आणि तरी बरीच जनता सगळी म्हणजे पब्लिक सगळी यातून रस्त्याला चालतायत, गाड्या पण वाहने पण चालू आहेत. आणि हा नजारा तुम्ही पाहू शकताय. शिल्पा शेट्टीचं हॉटेल वर आहे, ते पण दाखवा. कुठे? या बिल्डिंग मध्ये, कोहिनूर बिल्डिंग मध्ये वरती दाखवा, वरती अजून. हा हे बघा, शोधा पाहू. हे बघा, हे किती लोक लांबून लांबून बघायला आले तिथे दीपोत्सव बघून चालले, ते बघून हे चालले दीपोत्सव. दादरला दीपोत्सव पाहण्यासाठी लोक जी जमलेली आहेत. तिथे आपले सिग्नल पण लागलेला आहे, आपले हवालदार साहेब पण उभे आहेत तिथे. आणि आता सिग्नल कधी खोलतील त्यावेळेला आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. तर आम्ही पोहोचलो आहोत इथे. थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही दादर शिवाजी पार्क येथे आलो आहोत, आणि दीपोत्सव पाहण्यासाठी जशी तुम्हाला आम्हाला उत्सुकता आहे तशी तुम्हालाही असेल. पण तुम्ही पाहू शकताय इथून पुढे आम्ही तो दीपोत्सव तुम्हाला दाखवणार आहोत. आणि हे बघा तिथला शिवाजी पार्क येथे जाणारा रस्ता, आणि हा तिथला नजारा आहे बघा, तुम्ही पाहू शकताय. आता आम्ही तिथेच जाणार आहोत, शिवाजी पार्क येथे. आणि हे सर्कल आहे, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. किती लोक इथे फोटो काढतात, सगळं करून बसले. त्या ठिकाणचं हे संसार आहे ना, मेन गेट आहे.
खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा ही कुठून लाइटिंग कुठून केलेली आहे. लांबून लांबून लोक लोक आलेली आहेत आणि दीपोत्सव बघण्यासाठी हे खूप त्यांची उत्सुकता आहे. आणि गाडीचं पार्किंग पण सध्या जरा म्हणजे सहसा पार्किंग दिसत नाही आहे कुठे, पण तरी आम्हाला पाहावं लागेल पार्किंग कुठे करून मग पुढचा नजारा आम्ही तुम्हाला दाखवू. काय राहू द्या, राहू द्या. आणि हे पहा कर यार बियान, ही संपूर्ण लाइटिंग केलेली आहे बंद कर. आणि रात्रीच्या लाइटिंग म्हटल्यावरती खूप छान वाटते असं हा नजारा. हा दीपोत्सवचा गेट आहे, तुम्ही पाहू शकताय. बनवलंय बघ. हे शिवाजी पार्कचा गेट आहे. इथून सगळं दुनिया येऊन इथे फिरते म्हणजे ड्रेसिंग बिसिंग मारून आले सगळं. हे बघा दीपोत्सव सगळं. आणि आतमध्ये शिवाजी पार्क मध्ये जो नजारा असेल तो आणखी याच्या पट्टीने शानदार असणार आहे. हा बाहेरचा रोडचा नजारा आहे. तर मंडळी पाहू शकताय तुम्ही, हे असं इथले एक वेळ येऊन अवश्य भेट देऊ शकतात. पाहण्यासारखं निसर्ग आणि वातावरण जे आहे छानपैकी आहे. पण तुम्ही तर एक सांगायचं विसरलात की 26 तारीख पर्यंतच दिवाळी आहे, दीपोत्सव आहे. सॉरी, मी दिवाळी बोललो. बरोबर आहे, दिवाळीमध्ये दीपोत्सव असतो. हा मेन गेट आहे, इथून आहे. इथेच ते बटन दाबतात. गाडी जातात ना, सरळ जायचं. उतरून जरा फोटो काढले. मग एक राऊंड तर मारूया आधी. हे पहा मंडळी, हे सगळे लोक इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत. भारी म्हणजे त्या साईडला तर मध्येच जाऊन थांबव. कुठे घे इथून घे. खूप गर्दी आहे इथे, तुम्ही याल तर थोडं सांभाळून या फॅमिली सोबत. कोणी लेकर मारला? दादरला एवढी लोक इकडे कमी कमी केले लाइटिंग. पार्किंग कुठे नाही. हा एक राऊंड मार ना तिकडे जाऊन. तिथे पार्किंग आहे. हे बघ बालमोहन विद्यामंदिर. ओ बाबा, मला माझ्याकडं इकडे इकडे मग अरे परवा पाऊस पडला ना, तेव्हा पण लोक आले. पाऊस पडल्यामुळे त्यांचं झालं खूप लाईटच चालू नाही. तिथेच पार्किंग ची पोच बघ. आवाज दे. बिचारा अरे इथे मस्त येईल रे. बघ हे समोरचा नजारा बघ. पार्किंग कुठे ते कर. हे बियान माझं लो. मोठं नाही.
आणि आता विहानला अजून एक काहीतरी बोलायचं तर तो बोलतोय. रेडी विहान? हा. स्टार्ट. बाळ गंगाधर टिळक is also known as Lokmanya Tilak. Lokmanya Tilak was born on 23rd July 1856. He started the newspaper Kesari and Maratha. He passed away on 1st August 1920. व्हेरी Thank you. व्हेरी गुड. जय हिंद जय महाराष्ट्र. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. प्लेन मध्ये आम्ही आलेलो आहोत. किती नयनरम्य वातावरण आहे. बरेच लोक आले तिथे बघण्यासाठी. खूप गर्दी आहे, म्हणजे खूप लांबून लांबून लोक आले आहेत तिथे. आणि खरंच आपलं मराठी सण असं दीपोत्सव वाटतो इथे. एक पण भेटलं नाही. आणि इथे आम्ही आलेलो शिवतीर्थावर. राजसाहेब ठाकरेंचं घर आहे. तुम्ही पाहू शकताय इकडे लोक किती बाहेर दीपोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्र निर्माण सेना चे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या घरी आम्ही त्यांच्या बंगल्यावर. कृष्णकुंज सुगी. इथे नाही लावू शकत राईटला.
ठाकरे दीपोत्सव म्हणून आलेलो. खूप छान सजावट केली आहे राजसाहेब ठाकरे यांनी आणि त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओय, आपले- हे बघ, आप्पा, आमचे ब्लॉग वाया गेले बघा कुठे आले हे बघा. दीपोत्सव फार सुंदर आहे. आम्ही पहिल्यांदा आलो पण खूप आनंद वाटला इथे. खूपच सुंदर आहे. तुम्ही पण या आणि मस्त मजा करा. महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जे आज इथे शिवाजी पार्क इथे दीपोत्सव ठेवलेला आहे आणि तो दीपोत्सव इतका बघण्यासारखा आणि मन प्रसन्न होण्यासारखा आणि खरीच हा दीपोत्सव पाहून जे एक प्रत्येकाच्या मनात एक प्रकाश म्हणजे रोशनी असं तो प्रत्येकाच्या जीवनात पडो ही शुभेच्छा. हॅपी दिवाळी. जय महाराष्ट्र.